मुंबईमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणायचा कट तपास यंत्रणांनी उधळून लावलाय। स्पेशल सेल आणि गुप्तहेर यंत्रणांच्या संयुक्त कारवाईत अनेक संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात सर्वप्रथम विजय शूटर डॉन याला पुण्यातून अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे साहिबगंज इथून दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। तपासात हे दोघंही पाकिस्तानात बसलेल्या शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली। यानंतर तौकीर आणि अरबाज खान या दहशतवाद्यांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान मुझफ्फा आणि यावर खान यांची नावं समोर आली। या दहशतवाद्यांनी दिल्लीत सुरक्षा दलांवर आणि महत्त्वाच्या धोरणात्मक ठिकाणी मोठा हल्ला करायचं नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली। तपास यंत्रणांच्या हाती मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकासह अनेक संवेदनशील ठिकाणांच्या रेकीचे व्हिडिओ हाती लागलेले आहेत। दिल्लीतल्या महत्त्वाच्या ठिकाणं सुद्धा त्याची रेकी झाल्याचं उघड झालंय। या संपूर्ण नेटवर्कशी कुख्यात मुन्ना झिंगाडा याचा संबंध असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे। आणि या सगळ्या घटनेचं अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत। वंजारी सर, हे किती मोठा धोका टळलाय असं या प्रकरणी म्हणता येईल आणि त्याचं जे प्लॅनिंग होतं ते किती खोलवर गेलेलं होतं, ही कशी वॉर्निंग असू शकते आपल्यासाठी? आता ज्या पद्धतीने जेवढे संख्येने लोक पहिल्यांदा अटक झालेली आहे आणि एटीएसने ज्या पद्धतीने ही कारवाई केली आहे आणि अक्षरशः पुणे मुंबई पासून तर डायरेक्ट दिल्ली पर्यंत जे काही कनेक्शन्स यांचे लक्षात आलेले आहे, यावरून एक सिद्ध होतं की बरेच दिवसापासून हा कट शिजत असणार। मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला शेवटचा 26/11ला, त्याच्या आधी 1993, त्यानंतर 2008, हा जो पिरियड लक्षात घेता काहीतरी कारवाया परत भारतावर, महाराष्ट्रावर किंवा मुंबई दिल्ली अशा सारख्या मोठ्या शहरावर दहशतवादी कारवाई करावी असा कट दहशतवाद्यांचा असू शकतो हे मानण्यास एक तात्विक कारण उपलब्ध आहे। बर, आणि त्यावरून आज जो आमच्या गुप्तचर यंत्रणेने हा स्फोट होणार आणि त्याचे धागेदोरे हे असे चाललेले आहे, हे ज्या पद्धतीने शोधून काढलेलं आहे, स्पृहणीय आणि त्यांचं कौतुक करावं असं हे काम आहे। बर, परंतु या यंत्रणेमध्ये ज्या काही बाकीच्या यंत्रणा सहभागी असतील, म्हणजे लोकल पोलीस असो, तिथे लहान लहान काही घटना घडतात। जसं मध्यंतरी नागपूरमध्ये तुम्ही बघितलं असेल, औरंगजेबाच्या समाधीवरून काहीतरी धुमाकूळ झाला होता, त्याच्यामध्ये बांगलादेश कनेक्शन्स निघाले होते। कारण आता असंही बोललं जातं की पाकिस्तानातला जो दहशतवादी तळ होता तो बऱ्याच अंशी बांगलादेशमध्ये शिफ्ट झाल्याचं सुद्धा सुतोवाच आहे। या सगळ्या गोष्टी एकंदर लक्षात घेतल्या तर प्रत्येक यंत्रणेचा प्रत्येक भाग, प्रत्येक प्रभाग, मग तो SID असो, ATS असो, लोकल पोलीस स्टेशनला आमचे ATSचे जे काही कॉन्स्टेबल खुफिया असतात तो असो, या सगळ्यांचं हे एकत्रित समावेशक कलेक्टिव्ह यश आहे असं मी म्हणेल। आणि हे जर झालं तरच आपण 26/11 किंवा 1993 सारखा दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट हे मुंबईवर किंवा भारतावर लादलं गेलेलं जे काही एक अघोषित युद्ध आहे, जे दहशतवादाच्या माध्यमातून केलं जातं, ते यशस्वीरित्या थांबवू शकू। म्हणून मी आज गुप्तचर यंत्रणेचं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कौतुक करतो। त्यांनी ही जी कारवाई केलेली आहे, ऑपरेशनल इंटेलिजन्स आणि ऍक्शनेबल इंटेलिजन्स, जिचे ऍक्शन घेणं आवश्यक आहे ते ऍक्शन आज झालेली आहे। ऑपरेशनल इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला काय काय यांच्या कारवाया चालू आहे ते सगळं कळायला मदत होते आणि ही जी मदत आहे ती आजच्या ज्या डेव्हलप डिजिटल टेक्नॉलॉजीज आहेत, जे सायबर फोरेन्सिक शास्त्र ज्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे, पेगासिस सारखे आपण जे नावं ऐकतो, त्या माध्यमातून आपल्याला या स्पायवेअरनी एक प्रकारचं कवच दिलेलं आहे, सुरक्षा कवच। मग ते कुठलाही हल्ला असो, कुठलंही काही असो, त्याचे कनेक्शन शोधण्यामध्ये ज्या पद्धतीने आपण यशस्वी होतो आहे, हे अक्षरशः आपली खूप जमेची बाजू आहे। आणि आता भट वगैरेचं जे शहजाद वगैरेची जी नावं आहेत, ही जुनी नावं आहेत, जी नावं म्हणजे अझर मसूद असेल किंवा 26/11चा जेव्हा रहमान आहे, या लोकांशी जोडल्या गेलेली त्या काळातली, म्हणजे हे मानायला आज पुरेसा पुरावा आहे की भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्याच्या कुरापती अजून
पाकिस्तानामध्ये जिवंत आहे बर. आणि त्या जिवंत असलेल्या कुरापती कधीतरी कार्यान्वित होतील आणि अशा प्रकारे दहशतवादी हल्ले आपल्याला सहन करावे लागतील. पण त्याआधी आपल्या गुप्तचर यंत्रणा जर डोळ्यात तेल घालून आज जे काम केलं असं काम करणार असतील तर मला वाटतं खऱ्या अर्थाने वंजारी सर, एक ह्याच्यात आपले बघितलं तर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वगैरे आणणं ह्याच्यात अमेरिकेसारखे देश जर असले तर ते काय पूर्णपणे आपल्याला यशस्वी होईल अशातला भाग नाहीये. जर पाकिस्तानमधनं अशाच कुरापती पुढे सुरू राहिल्या तर आपल्याला एखादं धुरंधर सारखं ऑपरेशन राबवावं लागेल असं म्हणता येईल का? लागेल आपल्याला. आणि तुला सांगतो आता हे गुप्तचर यंत्रणेची कामं आहेत, निवृत्त होऊन मला 14 वर्ष झाली. तुला सांगतो धुरंधर सारखी जी कामं आहेत ती काय आपण न राबवता शांत बसलेलो आहे आणि इतरांचा नुसतं मार खातोय असं नाहीये. आपल्या या यंत्रणा आज या तुझ्या बातमीच्या माध्यमातून एवढं सगळं बोलण्याची संधी तरी आहे, पण अहोरात्र 24 तास एकाही सेकंद मिनिटाचा फरक न करता आपल्या यंत्रणा कार्यान्वित आहे. त्याच्यामध्ये मिलिटरी इंटेलिजन्स असेल, एअर इंटेलिजन्स, वॉटर इंटेलिजन्स, जे काही लँड वरून येणारे आहे तो इंटेलिजन्स, आणि याचं कलेक्टिव्ह मूल्यमापन जे होतं ज्या पद्धतीने तुमचे जे सुरक्षा सल्लागार आहे पंतप्रधानाचे डोवल साहेब आणि बाकीची त्यांची यंत्रणा काम करते, हे खरंच त्यांना सॅल्यूट करण्यासारखं काम आहे. कारण त्या कामामुळे आज आपण सुरक्षित आहोत. माझ्यासाठी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करावासा मला वाटतो, तो असा आहे की बाह्य सुरक्षा ठीक आहे, एक्सटर्नल सिक्युरिटी आम्ही बरोबर बघतो आहे. माझ्या मनात जो प्रश्न 26/11चा मी कप्परेटचा सिनियर इन्स्पेक्टर इन्चार्ज कप्परेट आणि त्यावेळी सूचना दिली होती की असा हल्ला होऊ शकतो वगैरे, आपल्याला आज मुळात मुख्य प्रश्न आहे आमच्या अंतर्गत सुरक्षेचा. अंतर्गत सुरक्षेमध्ये कोण असे घर भेदी लंका ढाई आहे ते शोधून काढण्याची नितांत गरज आहे. कारण आज जे अटक सत्र ATS केलं ज्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक अटक झाले, यांचा कोण आश्रयदाता होता मला सांगा की कोणाच्या आश्रयाशिवाय, कोणाच्या पैशाच्या मदती, कारण ह्या पैशाचं काम आहे, हे काही साधं काम नाहीये. एका जागून दुसऱ्या जागी काहीतरी ऑपरेट करणं, नेटवर्क स्वतःच तयार करणं, प्रायव्हेट सॅटेलाइटच्या सर्व्हिसेस वापरणं, हे काही सोपं काम नाहीये. कोण याला मदत करतं, कोण याला पैसे पुरवतं, कोण याचा इथला भेदी आहे, हे आपल्याला शोधून काढणं जास्त महत्वाचं आहे. तरच आपण 26/11 सारखे दहशतवादी हल्ले थांबवू शकू, थोपवू शकू. आणि आजचं जे काम आहे गुप्तचर यंत्रणेचं त्याची पुन्हा एकदा मी सराहना कौतुक करतो. आणि हे असंच जर काम होत राहिलं तर खरंच भारत देश, महाराष्ट्र राज्य हे सुरक्षित आहे असं मानायला हरकत नाही. वंजारी सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल.